क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। यवतमाळ जिल्हा न्यायालयात वकिलांना जीवे मारण्याची धमकी, वकिलांची पोलीस स्टेशनवर धडक, सुरक्षेची मागणी। यवतमाळ न्यायदानाचे पवित्र कार्य चालणाऱ्या यवतमाळ जिल्हा न्यायालयात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। कौटुंबिक न्यायालयातील सुनावणी दरम्यान एका पक्षकाराने वकिलाला थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली। या घटनेच्या निषेधार्थ वकिलांनी एकत्र येत शहर पोलीस ठाणे गाठले आणि संबंधित पक्षकारावर कठोर कारवाईसह वकिलांना संरक्षण देण्याची मागणी केली। काय आहे प्रकरण? प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट तुषार देशपांडे हे कौटुंबिक हिंसाचाराच्या एका प्रकरणात मुलीच्या वतीने काम पाहत आहेत। या प्रकरणातील आरोपी पक्षकार हा नागपूरचा रहिवासी आहे। संबंधित आरोपी न्यायालयात तारखेवर हजर होत नसल्याने ॲडव्होकेट देशपांडे यांनी कायद्यानुसार त्याच्या विरुद्ध अटक वॉरंट काढण्याची मागणी न्यायालयाकडे केली। याच बाबीचा संतापनावर झाल्याने त्या पक्षकाराने भर न्यायालयात ॲडव्होकेट देशपांडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली। एकाच दिवशी 2 वकिलांना धमकावले। यवतमाळ न्यायालयात आज केवळ ॲडव्होकेट देशपांडेच नव्हे तर दुपारी दुसऱ्या एका प्रकरणात ॲडव्होकेट जोग यांना देखील अशाच प्रकारे एका पक्षकाराने धमकावल्याची घटना घडली। एकाच दिवशी 2 वकिलांना लक्ष्य करण्यात आल्याने वकिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे। आरोपींनी न्यायालयाच्या प्रतिष्ठेचा आणि कायद्याचा कोणताही आदर न राखता हे कृत्य केल्याचे वकिलांचे म्हणणे आहे। वकिलांचा संताप आणि पोलिसात तक्रार या घटनांमुळे वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झालाय। आपल्या व्यावसायिक कर्तव्याचे पालन करत असताना अशा प्रकारे धमक्या मिळणे हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे मत वकिलांनी व्यक्त केले। यानंतर वकिलांच्या मोठ्या गटाने शहर पोलीस स्थानकात धडक देत तक्रार दाखल केली। संबंधित आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि न्यायालयात वकिलांच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। न्यायालयामध्ये आज यवतमाळ जिल्हा न्यायालयामध्ये ज्या वेळेला फॅमिली कोर्टामध्ये ॲडव्होकेट देशपांडे साहेब यांचं मॅटर चालू होतं त्यावेळेला विरोधी पक्षातील एका पक्षकाराने त्यांच्या विरोधी व्यक्तीने त्यांना बाहेर निघ, तुला मी पाहून घेतो, तुझ्या पोराला उचलून नेतो आणि त्याला अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि पाहून घेण्याची धमकी दिल्यामुळे आम्ही त्या विरुद्ध आज सर्व वकील संघटना या ठिकाणी त्याच्या विरुद्ध तक्रार देण्यास आलेलो आहोत आणि आम्ही शासनाला या निमित्ताने विनंती केलेली आहे की त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि या पलीकडे वकिलांना या पद्धतीने जर कोणी धमकावत असेल तर त्याला कोणते